वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण फिदर स्टिचिंग बघणार आहोत। याच्यामध्ये मी अगोदर शिकवलेली आहे तुम्हाला फिदर स्टिचिंग, पण आज आपल्या ब्लाउजवरती डिझाइन करताना कशा पद्धतीने करायची असते ते मी तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी लागणार आहे मला हा रेड कलरचा सिल्क थ्रेड, त्यानंतर ही नीडलचा नंबर आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 आणि सीझर लागणार आहे। आता यामध्ये मी पहिल्यांदा हा असा आकार ड्रॉ करून घेतलेला होता आणि यामध्ये पिंक कलरच्या याच्याने फिदर स्टिचिंग करून घेतलेली आहे। आता यामध्ये रेड कलरच्या सिल्क थ्रेडने आपण फिदर स्टिचिंग करणार आहोत। आता यामध्ये मी तुम्हाला ज्या पद्धतीने पहिल्यांदा शिकवलं होतं S2 3 1 आणि पुन्हा स्टार्टिंग पॉइंट, आता हा आपला इथून स्टार्टिंग पॉइंट राहणार आहे। नीडलला खाली टाकून खालचं टोक वरती घ्यायचं, खालचा दोरा वरती घ्यायचा। हा स्टार्टिंग पॉइंट झाला। ही 2 वरती जायचं, 2 वरून पुन्हा 3 वरती यायचं, 3 वरून पुन्हा रिवर्स 1 वरती यायचं, 1 वरून पुन्हा स्टार्टिंग पॉइंटला यायचं। या पद्धतीने खूप सुंदर दिसतं हे। पण जेव्हा आपण स्लीव्ज वरती वगैरे ब्राइडलच्या स्लीव्ज वरती करतो तर यामध्ये छान कॉन्ट्रास्ट कलरचा जर तुम्ही वापर केलात तर याला अजून सुंदर गेटअप येतं। हे फिदर तुम्ही एका कलरचे करा किंवा यामध्ये तुम्ही मल्टी कलरचे करू शकतात, त्यामुळे दिसायला अजून सुंदर दिसतात हे। या पद्धतीने करायचं। स्टार्टिंग पॉइंट वरून 2 वरती, 2 वरून पुन्हा 3 वरती, 3 वरून पुन्हा पुन्हा 1 वरती यायचं, 1 वरून पुन्हा स्टार्टिंग पॉइंट वरती। या पद्धतीने आपल्याला फिनिशिंग येण्यासाठी कंपल्सरी यामध्ये रेषा ओढायच्याच। ही जी मी मधली रेष ओढून घेतलेली आहे याच मधल्या रेषेवरती मी 2 नंबरचा पॉइंट घेत आहे। हे बघा, दोन वरून 3 वर, 3 वरून पुन्हा रिवर्स यायचं, 1 वरती आणि 1 वरून पुन्हा स्टार्टिंग पॉइंट वरती। खूप सुंदर दिसतं। पहिल्यांदा थोडंसं अवघड गेल्यासारखं वाटतं, पण एकदा तुम्हाला सराव झाला या गोष्टीचा की त्यानंतर बिलकुलही अवघड वाटणार नाही। त्यामुळे तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा। यामध्ये जर तुम्हाला फक्त एक सिंपलसा पॅच करायचा असेल तर याचा एक सिंपलसा पॅच करून पण तुम्ही स्लीवच्या याच्यावरती लावू शकतात। पहिल्यांदा सिल्क थ्रेडच्या ऐवजी साधा मशीन थ्रेड वापरा किंवा कॉटनचा जो थ्रेड असतो, अँकर थ्रेड म्हणतात बघा त्याला, तो अँकर थ्रेडचा जरी तुम्ही वापर केला पहिल्यांदा तरी जमतो।
सुरुवात करताना कधी सेंटरमधूनच सुरुवात करायची, जेणेकरून फिनिशिंग अजून सुंदर येते मग. आता यामध्ये अजून एक महत्त्वाचं, यावेळी आपण इथे स्टोन लावलेला आहे. स्टोनवरती हे शुगर बीट लावलेली. त्या शुगर बीटच्या साईडने मी चेन स्टिचिंग एक करून घेतलेली आहे. ही चेन स्टिचिंग इकडूनही करून घ्यायला हवी आहे आणि इकडूनही करून घ्यायला हवी आहे. मी इकडच्या साईडने केलेली नाही आहे सॉरी मी या साईडने केलेली आहे. आणि यामध्ये काय फायदा होतो, जेव्हा आपण स्टिचिंग करत असतो तर इकडचं जी शेवटची स्टार्टिंग पॉईंटच्या इथलं आपण जे टाका टाकणार असतो, जे शेवटचा, तर याच्यामुळे कपडा फाकत नाही. जर आपण हा टाका नाही जर आपण ही चेन स्टिचिंग नाही केली तर मग हा कपडा ओढला जातो, इकडे फाटल्यासारखा दिसतो तो. त्याच्यामुळे कंपल्सरी इकडे चेन स्टिचिंग करून देऊनच त्यानंतर स्टिचिंग करायची, जेणेकरून हा कपडा ओढला जाणार नाही. या अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण लक्षात ठेवल्या ना, की त्यामुळे कपडाही डॅमेज होत नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येऊन जाते मग. बघा, हे या पद्धतीने इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. यामध्ये जर तुम्हाला काही करताना अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.